श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेक अनेक शुभेच्छा. या मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळ अवश्य वाटा. तिळगुळ प्रत्येकाच्या हातावर देत असताना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही आपली जुनी पद्धत सुरू ठेवा. या पद्धतीत तो गोडवा आहे, ते प्रेमाने वागण्याची एक शिकवण आहे. त्यामुळेच आजही मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. 14 जानेवारी 2026 या नवीन वर्षात हा आपला पहिला सण आहे. यात स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. देवीला आणि सुवासिनींना ओटी भरून वाण देतात. या वाण देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे मकर संक्रांती 14 जानेवारीला असते. त्या दिवशी पहाटेच उठून शुद्ध पवित्र स्नान करण्यासाठी स्नानामध्ये तीळ वापरा, गंगाजल वापरा, गुलाबजल वापरा आणि अंगाला लावण्यासाठी तिळाचे उटणे लावा. तिळाच्या स्निग्धतेमुळे शरीराला या हिवाळ्यात आलेल्या वृक्षपणाला टाळण्यास मदत होते आणि त्वचा तुकतुकीत आणि सुंदर दिसू लागते. तीळ टाकून स्नान केल्यामुळे हे पवित्र स्नान मानल्या जाते. मकर संक्रांतीला प्रत्येक गोष्टीत आपण तीळ वापरू शकतो. जसे आंघोळीमध्ये तीळ वापरल्या जाते, त्याचप्रमाणे उठण्यात देखील तीळ वापरल्या जाते. त्याचप्रमाणे तिळाचे पदार्थ गूळ टाकून केले जातात. त्यामुळे शरीराची स्निग्धता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, तर हळद लावावी का, सोन्याचे दागिने घालावे का, असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात आहे. तर यावर्षी पिवळा कलर हा साडीमध्ये वर्ज्य करायचा आहे. तर दागिने हे सोनं आहे, ते महालक्ष्मीचं स्वरूप आहे, ते तुम्ही वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे, जाईचा गजरा लावलेला आहे, त्याचबरोबर केसराचा टिळा लावलेला आहे. पायस भक्षण करीत आहेत. यामुळे या 5 गोष्टी वर्ज्य करा. मोत्यांचे दागिने घातलेले आहेत, त्यामुळे आवर्जून या संक्रांतीला पिवळं वस्त्र घालणे टाळा. हळदी कुंकू हे देवाचे स्वरूप आहे. पिवळ्या वस्तू वाटू नका. पिवळे वस्त्र परिधान करू नका. प्रत्येक स्त्रीला अत्यंत आनंद आणि प्रिय असलेला सण म्हणजे मकर संक्रांती आहे. तुमच्याकडेही पिवळ्या रंगाची साडी आहे आणि तुम्हाला ती घालायची आहे, तर फक्त 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी ती वापरू नका. नंतर हळदी कुंकाच्या वेळेस रथसप्तमीपर्यंत तुम्ही ती परिधान करू शकता. ज्यावेळेस तुम्ही आपल्या घरी हळदी कुंकू करता, कार्यक्रम करता, तेव्हा तुम्ही पिवळी साडी वापरू शकता. त्यात कुठलेही बंधन नाही. भोगीच्या दिवशीही तुम्ही पिवळे कपडे घालू शकता किंवा किंक्रांत या दिवशीही तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करू शकता. या दिवशी आवर्जून पतंग उडवण्याचा कार्यक्रम ठेवला जातो. मुले, पुरुष, बायका याचा आनंद लुटतात. कारण त्या दिवशी आपण जास्तीत जास्त थोडा वेळ तरी सूर्यप्रकाशात घालवावा. कारण हिवाळ्याची थंडी आणि येणारा उन्हाळा याची चाहूल देणारा हा सण आहे. आपल्या शरीराला डी विटॅमिनचे पोषक तत्व प्राप्त व्हावे, यासाठी थोडा वेळ तरी उन्हात घालवावा, यासाठी ही योजना आहे. आणि पतंग खेळताना, उडवताना जो आनंद प्राप्त होतो, तोही एक दिव्य अनुभव आहे. तुम्ही या सणाला थोडा वेळ तरी उन्हात राहा आणि पतंग उडवण्याचा आनंद घ्या. प्रमाणे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याचे काही लोक पाळतात, पण ज्यांच्यामध्ये काळा कलर वर्ज्य मानला जातो त्यांना ती आवश्यकता नाही की ते परिधानच केले पाहिजे. ज्यांना आवडते त्यांनी ते परिधान केल्यास काहीही वावगे होत नाही. ज्यांना त्याची आवड आहे त्यांनी अवश्यच काळे वस्त्र परिधान करावे. लग्न झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला कित्येक जणांकडे काळे वस्त्र प्रथम संक्रांतीला भेट म्हणून देतात, पण काही लोकांमध्ये ते चालत नाही, तेव्हा ते वर्ज्य करावे.
त्याचप्रमाणे तुम्ही दुसरे रंगही आवर्जून परिधान करू शकता. लाल, हिरवं, गुलाबी, पोपटी, आकाशी अशा सर्व छटा असलेले वस्त्र वापरू शकता. फक्त यावेळेस पिवळा हा कलर वर्ज्य आहे. खाण्यामध्ये सुद्धा पिवळ्या डाळी टाळायच्या आहेत का? तर तसे काही नाही. तुम्ही हरभऱ्याची डाळ पिवळीच आहे. ती तुम्ही शिजवून त्याचे पुरण वगैरे करू शकता. तुम्हाला जे काही पदार्थ खायचे आहेत ते खाऊ शकता. फक्त पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे नाहीत, बस. त्याचप्रमाणे महत्त्वाचे आहे हातातील बांगड्या. सुवासिनींना अत्यंत प्रिय असतात त्या बांगड्या. तर हिरव्या रंगाच्या अत्यंत सुंदर दिसणाऱ्या हिरव्या बांगड्या नक्कीच या संक्रांतीला परिधान करा. तुमचे सौभाग्य अधिक वाढेल. कितीही सुंदर साडी घातली असेल आणि त्यावर बांगड्या घातल्या नसतील तर सौंदर्य स्त्रीचं खुलून येत नाही. त्यामुळे नक्कीच हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान करा. हे एक सौभाग्याचं शुभ लक्षण आहे. तुम्ही इतर सुवासिन स्त्रियांनासुद्धा हिरव्या बांगड्या दानमध्ये देऊ शकता किंवा भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यासोबतच लाखेच्या बांगड्यांनाही अत्यंत शुभ मानलं जातं. तेव्हा निदान हातात एक तरी लाखेची बांगडी असावी. प्रत्येक सण हा आपल्याला आनंद देण्यासाठी येतो. त्याचप्रमाणे ही मकर संक्रांतही तुम्हाला आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जाओ, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. ओम स्वामी आपले निरंतर स्वागत करते. स्वामी माऊली सर्वांना सुखात आनंदात ठेवत आणि सर्वांसाठी ही मकर संक्रांत आनंदाची हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना.